पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सीजेपीचा आजही चलो संसदचा नारा कायम। अभिजित दिपकेंची घोषणा, आंदोलनस्थळ सोडणार नसल्याची ही भूमिका। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलनकर्ते ठाम। सरकार कुठल्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे दिले संकेत। सरकारनं चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं, अभिजित दिपकेंची भूमिका। मंत्री जे.पी. नड्डांनी वेळ मागितला। एनडीएच्या संसदीय दलाची आज महत्त्वाची बैठक। सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। दिल्लीतल्या आंदोलनामध्ये 100 पेक्षा जास्त पोलीस जखमी। विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात जखमा। आंदोलकांना शांततेचं आवाहन। मुंबईत सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर 5 गुन्हे दाखल। जमावबंदीचा आदेश भंग केल्याचा ठपका। ठाकरे गटाच्या आंदोलकांवर देखील गुन्हे। विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करणारे कायर। मनसेचे नेते संदीप देशपांडे संतापले। सरकार ब्रिटिशांपेक्षा वाईट असल्याची टीका। संसद भवनाजवळ मागण्या मांडण्याची संधी द्या। वांगचूक यांचा उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार। वीस जिल्हा परिषदांच्या आरक्षणावर आज महत्त्वाची सुनावणी। 50% आरक्षणाच्या मर्यादा ओलांडल्यानं निवडणुका रखडल्या। मुंबईसह कोकणामध्ये पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचे। मुंबई ठाण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुण्यामध्ये पावसामुळे भाजीपाल्याचे दर घसरले। कोथिंबीर, मेथी, पालक, कांदापातीच्या दरामध्ये 20% घट। उत्तर भारतामध्ये पावसाचा कहर। जम्मू काश्मीरमध्ये मृतांचा आकडा 23 वर, तर ईशान्य भारतात देखील पावसाचा जोर अद्यापही कायम। नागपुरातील गँगवॉर नंतर महानगरपालिकेची मोठी कारवाई। मोक्कातील आरोपीच्या अनधिकृत घरावर बुलडोझर। इतर 3 आरोपींचं अनधिकृत बांधकामही पाडलं। मुंबई पालिकेच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थांमध्ये घाण। ताकात माशी तर कांदा भजीमध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची तक्रार। लोकलच्या दारामध्ये लटकून महिलेचा प्रवास। दिवा ते सीएसएमटी लोकलमधील व्हिडिओ व्हायरल। प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। अकरावीचे 2 लाख विद्यार्थी प्रवेशापासून अद्यापही वंचित। राज्यात आतापर्यंत 12 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित। गणेशोत्सवासाठी रेल्वे गाड्यांचं तिकीट मिळेना। आरक्षण सुरू होताच काही मिनिटांमध्ये संपलं। प्रतीक्षा यादी देखील फुल। मुंबईतून 37 बांगलादेशींना अटक। दहिसर, कुर्ला, मानखुर्द, कांदिवली, मालाडमध्ये क्राईम ब्रँचची मोठी कारवाई।